सेविकांसाठी 15,000 ते 8,500 मानधनासह पुन्हा 10,000 पेन्शन दरमहा। सेविकांसाठी खास THR फेर तपासणी ऑनलाईन, कामांना नकार, मानधनात वाढ। 16 ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। सरकारने बोगस लाडक्या बहिणीची तपासणी सुरू केली, पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्किल। काय आहे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या? फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लातूरच्या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन केले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी, अंगणवाडी सेविकाला 15,000 आणि मदतनीसाला 8,500 रुपये दरमहा मानधन देण्यात यावे यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या यावेळी दिल्या। महायुती सरकारने विधानसभेआधी वाजत गाजत सुरू केलेली लाडकी बहीण योजना सरकारची डोकीडुखी ठरून लागलेली असताना आता अंगणवाडी सेविकांनाही मनस्ताप देणारी ठरत आहे। आधी सरसगट फॉर्म भरा असे सांगणारं सरकार आता फेर तपासणी करायला म्हणतंय। त्यामुळे गावात राहणं अंगणवाडी आमच्यासाठी मुश्किल झालं आहे। आम्ही सर्वेक्षणाचे काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे। अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणाच्या कामाला नकार, लाडक्या बहिणीचे फॉर्म सरसकट भरा सांगणारं सरकार आता फेर तपासणी करत आहे। गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झालं आहे, आम्ही सर्वेक्षणाचे काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणी योजनेच्या सर्वेक्षणाचे कामास विरोध करायला सुरुवात केली आहे। फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे। सरकारने शासनाच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत फेर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे। गाव पातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून काम करणे अवघड